तर भंडाऱ्यातल्या रुग्णालयामध्ये लागलेल्या आगीच्या घटनेनंतर फायर ऑडिटचा मुद्दा प्रकर्षाने समोर आला। रुग्णालयांबरोबरच इतर सार्वजनिक ठिकाणी अग्नी सुरक्षा व्यवस्थित आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। राज्यातली मंदिरं खुली झाली असून त्यांचं देखील फायर ऑडिट तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश द्या अशी मागणी आचार्य तुषार भोसलेंनी केली आहे। शासकीय गलथान कारभारामुळे भंडाऱ्यात घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असल्याचं त्यांनी सांगितलं। तर पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरासह अनेक देवस्थानांचं फायर ऑडिट पूर्ण झालेलं नाही, त्यामुळे त्यांची मागणी आहे आमची मागणी आहे की ज्या देवस्थानांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते अशा सर्वच देवस्थानांचं फायर ऑडिट तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत। जर असं झालं नाही आणि दुर्दैवानं भंडाऱ्यासारखी घटना देवस्थानामध्ये घडली तर झालेल्या जीवितहानीला ठाकरे सरकार जबाबदार असेल असं भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी म्हटलंय। याच संदर्भात अधिक बोलण्यासाठी स्वतः तुषार भोसले आपल्या सोबत जोडले गेले, जे भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आहेत। स्वागत तुमचं तुषार भोसलेजी न्यूज 18 लोकमत मध्ये। आता आपण भंडाऱ्यातला प्रकार ताजा असतानाच जर काही देवस्थानं पाहिली, जसं तुम्ही म्हणताय की तिथे फायर ऑडिट झालेलं नाहीये, त्यामुळे एखादी दुर्घटना घडण्याची वाट सरकार बघतंय का? निश्चितच आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की भंडाऱ्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे। सगळ्यांचं मन हेलावून टाकणारी आणि मनाला चटका लावणारी ती बातमी होती। ज्या नवजात 10 शिशूंचा प्राण त्याच्यामध्ये गेला, आज त्यांना जग बघायचं होतं, पण शासनाच्या अक्षम्य अशा गलथान कारभारामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला। आपलं आयुष्य जीवन सुरू होण्याआधीच त्यांचं जीवन संपलं। आता या सगळ्या गोष्टी घडल्यानंतरच सरकार जागी होणार आहे का, हा माझा मुख्य प्रश्न आहे। कुठलीही गोष्ट एकदा घडल्यानंतर आपण त्याविषयी जागे होतो आणि मग पंचनामे होतात, गुन्हे दाखल होतात। पण गुन्हे दाखल होऊन त्या माणसाचा तोपर्यंत जीव गेलेला असतो, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले असतात। म्हणून आता सुद्धा आमची सरकारकडे मागणी आहे, सरकारने ती गांभीर्यपूर्वक घ्यावी अशी आमची कळकळीची विनंती आहे। आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की मंदिरांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते। मंदिरं आपल्याकडे अतिशय जुनी असतात, पुरातन असतात, त्याच्यामुळे तिथे एवढी मोकळी वाट सुद्धा नसते। आपण ज्या वेळेला रांगेत उभं असतो त्यावेळेला आजूबाजूला बॅरिगेड्स असतात। दुर्दैवाने जर भंडाऱ्यासारखी घटना, कारण मंदिरांमध्ये सुद्धा इलेक्ट्रिकल वायरिंग असतात, एसी असतात, फॅन असतात, माईक स्पीकर असतात, यात कुठेही शॉर्ट सर्किट होऊ शकतो आणि आरत्या वगैरे होत असतात, त्याच्यामुळे ज्वलनशील पदार्थ सुद्धा त्या ठिकाणी असतात। जर भंडाऱ्यासारखी परिस्थिती एखाद्या दुर्दैवाने एखाद्या मंदिरात घडली तर काय तारांबळ उडेल, चेंगराचेंगरी होऊ शकते, आग लागू शकते। त्याच्यामुळे ह्या ज्या मोठमोठ्या देवस्थान आहेत, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते, महिन्याकाठी लाखो भाविक त्या ठिकाणी येत असतात, अशा मंदिरांचं फायर ऑडिट तात्काळ पूर्ण झालं पाहिजे। एक गोष्ट मी आपल्या निदर्शनास आणून देतो की 2018 साली विठ्ठल रुक्मिणी मंदिर जे आहे पंढरपूरचं, त्यांचं ऑडिट, फायर ऑडिट 2018 साली पूर्ण झालंय। त्या फायर ऑडिटचं कंप्लायन्स करण्यात, त्रुटी दूर करण्यात त्यांना 19 साल गेलं। 19 सालात त्यांनी त्रुटी पूर्ण केल्या आणि 19-20 या वर्षात त्यांचं फायर ऑडिट झालेलं नाही। अद्याप सुद्धा त्यांचं फायर ऑडिट पूर्ण झालेलं नाहीये। मग आज वारीच्या वेळेला किंवा दर दिवशी पंढरपूरला इतकी गर्दी असते आणि पंढरपूरचा गाभारा जर आपण पाहिला तर तो अतिशय छोटा गाभारा आहे। या छोट्याशा गाभाऱ्यामध्ये हजारो लोक दर्शनासाठी उभे असतात। दुर्दैवाने अशी घटना जर तिथे घडली तर काय तारांबळ उडेल आणि किती मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकेल, हे सरकारने गांभीर्यपूर्वक घेतलं पाहिजे। पंढरपूरची जी अवस्था आहे तीच त्र्यंबकेश्वरची आहे, तीच कोल्हापूरची आहे, तीच तुळजापूरची आहे, तीच शिर्डी संस्थानची आहे। अशा सगळ्या संस्थानांना, कारण विधी आणि न्याय विभाग हा मुख्यमंत्र्यांच्या अधिपत्याखाली येतो, मुख्यमंत्र्यांच्या अधिकारात आहे आणि विधी व न्याय विभागाच्या अधिपत्याखाली ही सगळी देवस्थानं येतात। त्याच्यामुळे विधी आणि न्याय विभागाने तात्काळ या मंदिरांना आदेश काढले पाहिजेत की तुमच्या विश्वस्त व्यवस्थेने तुमचं फायर ऑडिट जे आहे ते तात्काळ पूर्ण केलं गेलं पाहिजे। आपल्याला ठाऊक असेल की फायर ऑडिट वर्षातून 2दा होत असतं, एकदा जानेवारीमध्ये आणि एकदा जुलै महिन्यामध्ये, पण दोन्ही वेळेला सरकारचं लक्ष नाहीये आणि मंदिरं सुद्धा ती पूर्ण करत नाहीत। त्याच्यामुळे आता या भंडाऱ्यासारख्या घटनेतनं आपण धडा घेतला पाहिजे आणि वर्षातनं 2 वेळेला
फायर ऑडिट पूर्ण केलं गेलं पाहिजे आणि त्याची माहिती मला तर वाटतं विश्वस्त संस्थेनी मंदिराच्या बाहेर लावली पाहिजे की कोणत्या तारखेला फायर ऑडिट झालेलं आहे. तरच मला वाटतं हे सगळं आपण खऱ्या अर्थाने भाविकांची आणि जनतेची काळजी घेऊ शकतो. बरं. तुषारजी, तुमच्याकडे काय माहिती उपलब्ध आहे की महाराष्ट्रामध्ये असलेली मोठी, बरीचशी आणि प्रसिद्ध देवस्थानं त्यापैकी कुठे कुठे ऑडिट झालंय, नाही झालंय, काय सांगाल? नाही, पंढरपूरच्या बाबतीत तर मला निश्चितपणानं माहिती आहे की पंढरपूरचं ऑडिट पूर्ण झालेलं नाही. आज संध्याकाळपर्यंत आम्ही सगळ्यांची माहिती मागवलेली आहे. संध्याकाळपर्यंत ती माहिती येईल. पण अनेक अशी देवस्थान आहेत की त्यांचं फायर ऑडिट पूर्ण झालेलं नाहीये, त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. बरं. मात्र जी आपली देवस्थानं आहेत ती पाहिली तर खूप गर्दी तिथे असते. म्हणजे काही महत्त्वाचे क्षण किंवा दिवस असे असतात की सणावाराला होणारी गर्दी आपण लक्षात घेतली आणि मंदिरांची असलेली रचना काही ठिकाणी अतिशय कोंदट असा गाभारा आणि मंदिराचं बांधकाम सुद्धा. मग तिथे कशा पद्धतीनं उपाययोजना असणं आयडियली आवश्यक आहे? हे बघा, फायर ऑडिट हा विषयच असा आहे की एकतर आग लागण्याची कारण काय आहे. हं. तर मंदिरामध्ये आग कशामुळे लागू शकते? एकतर तिथे एसी असतात, काही ठिकाणी फॅन असतात, माईकची व्यवस्था असते, विद्युत उपकरणं असतात. या सगळ्यांची वायरिंग व्यवस्थित आहे का? त्याच्यामुळे कुठे शॉर्ट सर्किट होऊन आग लागू शकते. जर असं झालं तर मंदिरामध्ये आरत्या लावलेल्या असतात, दिवे पेटलेले असतात, ज्वलनशील पदार्थ, कापूर वगैरे, उदबत्ती, हे सगळं ज्वलनशील पदार्थ मंदिरामध्ये असतात. हो. भाविकांच्या हातात सुद्धा अनेक असे ज्वलनशील पदार्थ असतात. त्याच्यामुळे ते तात्काळ पेट घेऊ शकतात. त्याच्यामुळे एकतर आग लागण्याची कारणं काय आहेत ती शोधावी लागतात. ती असलेली आगीची कारणं ती व्यवस्थित आहेत का, आग लागणार नाही अशा पद्धतीची आहेत का, हे ऑडिटचा हा एक भाग असतो. दुसरी व्यवस्था असते ती म्हणजे फायर अलार्म. फायर अलार्म त्या ठिकाणी आहे का? जर कुठे थोडी जरी आग लागली तर मोठ्या प्रमाणात आवाज येऊ शकेल, तो फायर अलार्म त्या ठिकाणी बसवला गेलाय का, तो वाजतोय का, तो कार्यरत आहे का, हा एक महत्वाचा भाग तपासला गेला पाहिजे. आणि तिसरी व्यवस्था, आग लागल्याच्या नंतर ती आग तात्काळ आटोक्यात आणण्याकरता किंवा ती विझवण्याकरता जी व्यवस्था लागते, मग ते सगळे उपकरण त्या मंदिरात योग्य जागी बसवले गेले आहेत का आणि ते सुद्धा कार्यरत आहेत का, अशा 3 अंगांनी फायर ऑडिट केलं जातं. तिन्ही बाजूनी तपासणी केली जाते. आपण म्हणता तो मुद्दा खरा आहे की आपली मंदिरं पुरातन असल्यामुळे त्याची रचनाच अशी आहे की फार गर्दीचा विचार त्या गाभाऱ्यामध्ये केलेला नसतो आणि मंदिराची रचना तशी असल्यामुळे जर असा काही दुर्दैवाने प्रकार घडला तर कोणतीही व्यवस्था आपल्याकडे भाविकांना तात्काळ बाहेर काढण्यासाठी नसते. म्हणून मला वाटतं आज या भंडाऱ्यासारखी घडलेली घटनेच्या पार्श्वभूमीवर आता नवीन वास्तू विशारदांची चर्चा करून अशा काही वेळेला आपत्कालीन मार्ग आपण त्या गाभाऱ्यातून निर्माण करू शकतो का, हा सुद्धा विचार आपल्याला केला गेला पाहिजे. आणि मगाशी जी सांगितली 3 कारणं, आग विझवण्याची, आग लागण्याची आणि फायर अलार्मची, याचाही विचार आपण करून हे फायर ऑडिट तात्काळ पूर्ण गेलं पाहिजे. तरच मला वाटतं आपण सुरक्षेच्या दृष्टीने वाटचाल करतोय असं आपल्याला म्हणतो. बिलकुल. तुषारजी, तुम्ही म्हटल्याप्रमाणे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं गेल्या 2 वर्षांपासून फायर ऑडिटच केलं गेलं नसल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे. मंदिरामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सुरक्षाच ही विठ्ठल भरोसे असल्याचं समोर येत आहे. तिथल्या श्री विठ्ठल मंदिरामध्ये दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येत असतात आणि मंदिरातील भाविकांची सुरक्षा ठेवणं ही जबाबदारी मंदिर समितीची आहे. मंदिरात कोणत्याही आगीची दुर्घटना घडू नये यासाठी दरवर्षी फायर ऑडिट करणं आवश्यक असताना मंदिर समितीनं गेल्या 2 वर्षांपासून फायर ऑडिटच केलं नसल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे. या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. आमचे पंढरपूरचे प्रतिनिधी वीरेंद्र उत्पात आपल्या सोबत जोडले गेलेत. वीरेंद्र, जसं तुषारजी म्हणाले की पंढरपूर सारख्या महत्वाच्या या धार्मिक स्थळाचं किंवा या देवस्थानाचं फायर ऑडिट गेल्या 2 वर्षांपासून केलं गेलं नाही, त्याचं कारण काय? निश्चितच ही धक्कादायक बाब आहे. कमीत कमी 10 ते 20,000 भाविक रोज पंढरपूरमध्ये दाखल होतात. कोविडच्या काळात जरी कमी असले तरी आता मुखदर्शन चालू झालेले आहे आणि त्यामुळे भाविक दाखल होतात असतात पंढरपूरमध्ये. मकर संक्रांतीचा काळ आहे आणि भाविकांची गर्दी होणार आहे. पण मंदिर समितीने 2018 साली जे फायर ऑडिट केलं होतं त्याच्यानंतर ना
त्यांनी हे फायर ऑडिट केलेलं नाही आणि स्ट्रक्चरल ऑडिट बरोबर आम्ही फायर ऑडिट करणार आहे असं कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशींनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे हे राहिलं आहे असं कारण देत आहेत ते. परंतु ही अतिशय गंभीर बाब आहे कारण येणाऱ्यांची संख्या आणि स्थानिक लोकांची सुद्धा जे आहे म्हणजे जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. जी बिलकुल. आणि तिथे आसपास तुमच्या जे काही भाविक असतील किंवा तिकडचे स्थानिक असतील त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे याबद्दल? एकदम बरोबर. आपल्या सोबत आहेत स्थानिक ही फायर ऑडिट करणे गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतंय? फायर ऑडिट हे करणं फार गरजेचं आहे. रोज कमीत कमी 20,000-1,000 भाविक येतात. दर्शनाला गर्दी असते. गर्दीमध्ये कुठेही माणसाला काही झालं तर जबाबदारी कोणी घेऊ शकत नाही. पोलीस पण हे बाजू धरू शकत नाही. तर हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचं फायर ऑडिट झालंच पाहिजे अशी आम्ही नागरिकांची मागणी आहे. तुम्ही या व्यवसायात आहात इथं पंढरपूर म्हणजे मंदिराजवळ आहात. मंदिराजवळ तुम्हाला काय वाटतं की व्यापाऱ्यांचं आणि इथल्या स्थानिकांचं जीव त्यामध्ये धोक्यात येऊ शकतो का? इथं जवळजवळ 40 वर्ष झाले मी धंदा करतो आहे. इथं फायर ऑडिट होणं गरजेचं आहे कारण येथील आजूबाजूच्या नागरिक आणि व्यापाऱ्यांना खूप त्रास होत आहे. तरी इकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत. तरी याचं ऑडिट व्हावं आमची इच्छा. तुम्हाला काय वाटतंय काय म्हणजे फायर ऑडिट झालेलं नाहीये भंडाऱ्यातली नुकतीच धक्कादायक घटना आहे काय वाटतं? हो ते चुकीचं आहे जरा. फायर ऑडिट होणं गरजेचं आहे. फायर ब्रिगेड होणं गरजेचं आहे इथं. फायर ऑडिट होणं गरजेचं आहे पंढरपुरामध्ये दक्षतेसाठी. एकंदरीत जी भाविकांची संख्या आहे आणि हे मुख्य स्थान आहे महाराष्ट्रातलं पूर्ण जी. भारतातलं आणि 2 वर्ष फायर ऑडिट केलेलं नाही म्हणजे मंदिर समितीचा निष्काळजीपणा हा बरोबर. समोर आलेला आहे. वीरेंद्र, पुन्हा तुमच्याकडे येऊच, मात्र आता जाऊयात आपण तुषार भोसले यांच्याकडे. तुषारजी, आपण ऐकलं की मंदिराचे विश्वस्त सांगतायत की स्ट्रक्चरल ऑडिट सोबतच आम्ही फायर ऑडिट करू, त्यासाठी ते थांबलंय, असं उत्तर त्यांच्याकडनं मिळतंय. निश्चितच किती दुर्लक्ष आणि किती निष्काळजीपणा आहे हे आपल्याला त्या कार्यकारी अधिकारी जे आहेत विठ्ठल जोशी यांच्या या उत्तरातनं मिळत आहे. मला वाटतं आज एवढी मोठी घटना घडली आणि तरी सुद्धा जर आपण जागे होत नसू तर याला काय म्हणावं, कुंभकर्णाची उपमा सुद्धा मला वाटतं कमी पडेल. एखादी गोष्ट घडल्यानंतरच आपण शहाणे होणार आहोत का, त्यानंतरच जागे होणार आहोत का? अहो, स्ट्रक्चरल ऑडिट तर होत असतं पण फायर ऑडिट आता अतिशय महत्वाचा गंभीर प्रश्न झालेला आहे. तो होणं गरजेचं आहे. मी आपल्या माध्यमातून आपल्या वाहिनीवरून जाहीर करू इच्छितो की सध्याच्या महाविकास आघाडीने पंढरपूर देवस्थान असेल किंवा आणि काही देवस्थानं असतील, या देवस्थानांचं नव्याने विश्वस्त नेमण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. पण जर तुम्ही फायर ऑडिट पूर्ण करत नसाल तर आम्ही कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला विश्वस्त नेमू देणार नाही. आधी फायर ऑडिट पूर्ण झालं पाहिजे, त्याच्यानंतर राजकीय पदं कोणाला द्यायची आहेत, कोणाची व्यवस्था कुठे लावायची आहे ही या सरकारने बघावी. आधी भाविकांची काळजी महत्वाची आहे, विश्वस्त नेमणं महत्वाचं नाही. त्याच्यामुळे आधी फायर ऑडिट सगळ्या मंदिरांचं पूर्ण करा आणि नंतर कोणाची वर्णी कोणत्या विश्वासाची कुठे लावायची ते त्यांनी बघावं. बरं तुषारजी, तुम्ही म्हणालात की वर्षातून 2 वेळा म्हणजे जानेवारी आणि जुलै या 2 महिन्यांमध्ये फायर ऑडिट होणं गरजेचं आहे आणि स्ट्रक्चरल ऑडिट ही वेगळी गोष्ट आहे. मात्र ते किती कालांतरानं होतं त्याचा आणि याचा संबंध जोडणं हे जरा गैर वाटतंय. निश्चितच गैर आहे. स्ट्रक्चरल ऑडिट सुद्धा वर्षातून एकदा होत असतं, फायर ऑडिट 2दा होत असतं. स्ट्रक्चरल ऑडिट हे त्या वास्तूशी निगडीत असतं. ती वास्तू किती भक्कम आहे, किती जुनी आहे, त्यातला कोणता भाग निखळण्यासारखा आहे का, ते पडलं तर भाविकांचं काही नुकसान होणार आहे का, तोही महत्वाचाच भाग आहे. त्याच्याकडे सुद्धा दुर्लक्ष करता येणार नाही. पण स्ट्रक्चरल ऑडिट आणि फायर ऑडिट याचा संबंध, उद्या तुम्ही म्हणाल की आमचं फायनान्शियल ऑडिट होणार आहे त्याच्याबरोबर आम्ही फायर ऑडिट करू, हे सगळे वेगवेगळे घटक आहेत. फायनान्शियल ऑडिट वेगळं आहे, स्ट्रक्चरल ऑडिट वेगळं आहे, फायर ऑडिट वेगळं आहे. आज तुम्ही एका ऑडिटची वाट बघत दुसरं ऑडिट त्याच्यासोबत घेणार असाल तर तोपर्यंत जर काही दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असणार आहे? सरकारने लिखित स्वरूपात द्यावं की पंढरपूर मंदिरामध्ये कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही आणि झालं तर त्याला पूर्णपणे ठाकरे सरकार जबाबदार असेल. ही कुठल्या पद्धतीची भाषा आहे? मला वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी जसे आदेश सगळ्या शिशु युनिटला काढले, हॉस्पिटलला काढले की सगळ्यांचं तात्काळ फायर ऑडिट झालं पाहिजे, तसा विधी आणि न्याय विभागाने एक आदेश काढायला काय लागतंय? विधी आणि न्याय विभागाच्या मुख्य सचिवांनी सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि सगळ्या मंदिरांना
एक आदेश काढावा की या महिना अखेरपर्यंत त्यांनी त्यांचं फायर ऑडिट पूर्ण करावं. जानेवारी महिना फायर ऑडिटचाच आहे. 31 जानेवारी पर्यंत प्रत्येक मंदिरांनी फायर ऑडिट करावं. त्याचं कारण असं आहे की फायर ऑडिट झाल्याच्या नंतर त्याच्यात ज्या त्रुटी समोर येतील त्या त्रुटी पूर्ण करायला सुद्धा 4-5 महिने त्या मंदिराला लागणार आहेत. त्याच्यामुळे फायर ऑडिट काही असं 2 दिवसाचा विषय नाहीये की तो लगेच पूर्ण झाला. जी. आता या महिन्यात फायर ऑडिट झालं पाहिजे. म्हणून माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, कारण हा विधी आणि न्याय विभाग त्यांच्याकडे येतो आणि महाराष्ट्रातली जीही मोठी मंदिरं आहेत ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते, ही सगळी मंदिरं महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखाली आहेत. माननीय जिल्हाधिकारी असतील, मुख्य न्यायाधीश असतील, तहसीलदार असतील, हे त्या विश्वस्त व्यवस्थेचे अध्यक्ष असतात. त्याच्यामुळे तात्काळ विधी आणि न्याय विभागाने आदेश काढला पाहिजे या महिना अखेरपर्यंत फायर ऑडिट पूर्ण. जी, तुषारजी थोडंसं थांबवते. आपण पुन्हा पंढरपूरला आमच्या प्रतिनिधीकडे जाऊयात. वीरेंद्र उत्पात आहेत. वीरेंद्र, आता जर विठ्ठल मंदिराचा विचार केला आणि गाभाऱ्याचा, तर आपण गृहीत धरू ईश्वर कृपेने असं होऊ नये कधी दुर्घटना अशी घडू, पण जर काही आगीची घटना किंवा तशी समस्या आली तर या गाभाऱ्याच्या रचनेचा विचार करता त्या भाविकांसाठी काय सोय आहे? एकदम बरोबर आहे हा प्रश्न, कारण की आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटने जे बदल केले होते गाभाऱ्यात, ते त्यातले बदल म्हणजे चुकीचे काही म्हणजे आधुनिकता ह्याच्याकरी केलेले होते ते चुकीचे आहेत असं निदर्शनास आणून दिलं होतं. AC बसवला होता गाभाऱ्यात. त्यामुळे आता तिथून जे तशी घटना घडली तर अत्यंत म्हणजे ती दुर्दैवाची असू शकते, कारण त्याचं पुढील म्हणजे हे घेऊन नियोजन काही नाही असं एकंदरीत दिसत आहे. आणि सांगितलं होतं की आता त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करा म्हणून सांगितलं होतं आणि त्याचं फायर ऑडिट पण होणं गरजेचं आहे, जेणेकरून समस्या काही आली तर त्याला नेमकं कसं तोंड द्यायचं ह्याचं मंदिर समितीकडे उत्तर नाहीये आता या आता सध्याच्या परिस्थितीमध्ये. तुमच्याकडे पुन्हा येऊच. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. आणि त्याचसोबत आपल्यासोबत तुषार भोसले सुद्धा आहेतच. अनेक मुद्द्यांवरती त्यांच्याशी बोलायचे. एक अगदी छोटासा ब्रेक घेऊयात आणि लगेच परत येणार आहोत.